बाकी सब पार्टियों पे भी लागू होगा? सभी पार्टियों पे ये लागू होगा, सभी पार्टियों पे। पिछली बार तो नहीं, जब सुनील राणे खड़े हुए थे तब उस वक्त जो कुमार खिल्लारे जो थे वो स्थानीय थे। हाँ, खिलाड़ी थे ना। हाँ, खिलाड़ी बोरोली के। क्यों नहीं उनको खिल्लारे को क्यों नहीं आप लोगों ने सपोर्ट किया था? अब ऐसा है कि उस टाइम खिलाड़ी को जो सपोर्ट नहीं किया, मतलब खिलाड़ी को सपोर्ट किया हम लोग ने, लेकिन वो अपने कुछ कारण से अपना वो हार गए और बीजेपी जीत गई। क्योंकि वो तो देखो, जीत हार तो पब्लिक के हाथ में नहीं है। जीत हार तो जो है वो उसकी थोड़ी सी नसीब भी उसको साथ देना चाहिए। और हमारे जो कांग्रेस या राष्ट्रवादी के जो लोगों ने उस टाइम, शिवसेना के लोग जो लोग थे, वो खिलाड़ी को उस टाइम कम वोट मिले, इसलिए खिलाड़ी हार गए। लेकिन स्थानिक उमेदवार था वो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही ह्यावेळी ठरवलंय, कदाचित त्यावेळी आमची म्हणजे स्थानिकांची ताकद किंवा स्थानिकांचा विचार तेवढा झालेला नव्हता, म्हणून आम्ही ह्यावेळी जे काय करतोय हे सुद्धा आधी झालेलं नव्हतं। कदाचित त्यावेळी पण आम्ही ठरवलं असतं की आम्हाला स्थानिक हवं आहे, कदाचित त्यावेळी खिल्लारे साहेबच आले असते, ते रादर दॅन जे कोण आलं। मला आता आम्ही ही जी सुरू केलंय ते अक्षरशः या वेळेपासून सुरू केलेलं आहे। ह्याचा परिणाम तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बघाल। स्थानिक उमेदवार चेहरा म्हणून कोण असतो? चेहरे आता काय सांगण्यात अर्थ नाहीये, बाकी काही आहेत ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहे, त्यांनी तयारी दर्शवलेली आहे सर्वतोपरी, म्हणजे ते सक्षम आहे। म्हणजे फक्त मी पैसा म्हणतच नाहीये, इनफॅक्ट कदाचित आमचा उमेदवार हा बाईकवरनं पण येणार असेल, असं जरुरी नाही की तो BMW मर्सिडीज मधनं येत असेल, पण तोही असू शकतो। पण आम्ही आता जे काय ठरवलंय त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी आम्हाला एवढी ताकद दिली आहे की यावेळी आपण काम करूया, सगळे एकत्र येऊया। आम्ही गल्ली गल्लीत काही मीटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, चौकात, नाक्यावर, टपरीवर, पण तेव्हा मला एकच कळलं। आणि जेव्हा ह्या सगळ्यांचा परिपाक असा झाला की जेव्हा सगळ्यांकडनं कळलं, एक जेव्हा माहिती गोळा झाली की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ह्यावेळी नको, त्यावेळी मुल्ला साहेब झाले, पंकज साहेब झाले, मॅथ्यू साहेब झाले, ह्या लोकांनी जेव्हा ठरवलं, सगळे जेव्हा काही ज्येष्ठ आले, ज्ञानी लोक आहेत, त्यांनी येऊन ठरवलं की आपण आपापल्या परीने करूया आणि वाटून घेऊया विभाग। तर त्याच्यात आपली एक शक्ती जर झाली तर आपल्याला काही अशक्य नाही, म्हणून म्हणालो की आमचे उमेदवारही ठरलेले आहेत, आम्ही कोणाला सुचवलेले देखील आहेत त्यांनी पक्षांना की बाबा आम्हाला म्हणजे उमेदवार नाही, मी परत सांगतो, मग तुम्ही लगेच विचारणार काय नावं सुचवलेत आणि कोणाला सुचवले, त्याच्यापेक्षा आम्ही पक्षाला एवढं सांगितलं स्थानिक द्या। मी सांगितलं मला मुल्ला साहेब हवेत, पण त्यांनी मुल्ला साहेबांच्या ऐवजी मॅथ्यू साहेब दिले, ते स्थानिक आहेत, आमचा सपोर्ट असेल। आम्ही नाव नाही सुचवलं, आम्ही एवढंच सुचवलं आम्हाला स्थानिक हवा, स्थानिक नसेल तर आम्ही आमचं नाव घेणार। स्थानिक उमेदवार जर तुम्ही जाहीर केला तर बोरिवलीचे रहिवासी हे मान्यता देतील का? त्याच्याला देतील अशी आमची खात्री आहे, असा आम्ही केलेला एक प्रयत्न आहे। आता काही उद्या ते होईलच आणि करेलच असं काय, आम्ही काही आमच्याकडे जादूची छडी नाही किंवा आम्ही ज्योतिषी नाही की आमच्याकडे काही जादू नाही, पण आम्ही जी काय प्रयत्न करतोय कलेक्टिव्हली सगळे मिळून, आज एका आधी मंचावर हे दिसणं ही सुद्धा छोटी गोष्ट नाही, पण आम्ही जे ठरवलंय आता यांचे 10,000, यांचे 10,000, यांचे 10,000, माझे 5,000, 10,000, एक आमदार होऊन निवडून आणायला एवढं पुरेसं आहे। पण ते जे काही नावं ठरवले पक्षाने विचारली, आम्ही ती सुद्धा कळवू। पक्षाने सांगितलं आम्ही ह्याच्याऐवजी Aच्या ऐवजी B ला देऊ, पण B स्थानिक असेल आमचा B ला सपोर्ट आहे। कुठला पक्ष बनण्याचा आहात? एनी आय रिपीट सर, जे मुल्ला साहेबांनी खास वरिष्ठांना भेटणार, प्रत्येकाला भेटणार, कोणाला भेट देणार? आता फॉर एक्झाम्पल मुल्ला साहेब आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत, BJPचे आहेत, आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार की आम्हाला स्थानिक हवं आहे, त्यांच्या सुद्धा मीटिंगची वेळ घेण्यात आलेली आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येईल त्याच्यावर आमची पुढची रणनीती असणार आहे आणि त्याच्यावर मग आमची परत एकदा मीटिंग होणार आहे की आपल्याला आपला स्थानिक मिळतोय, पक्षाने आपलं ऐकलेलं आहे, आता आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं। मग आमचा विषय संपला। आमचा जो मेन उद्देश आहे स्थानिक स्थानिक स्थानिक, पण आम्हाला ते जर मिळत असेल, आम्हाला जे आमचं हवंय ते मिळत आहे। आणि हे इथली ही समस्या इथली नाही आहे, मला नावं नाही घ्यायचे, तुम्ही तर सगळे ज्ञानी आहात, पार्ला असेल, बँड्रा असेल, वरळी असेल, अगदी तिकडे सुद्धा कोण कुठून जाऊन कुठे उभं राहतं, तिकडून निवडून येतो, तिकडचा बिचारा जो मेहनत केलेला असतो त्याला डायरेक्ट सांगितलं जातं, तो जिंकलेला आमदार स्टँडिंग असतो, त्याला सांगतात जाऊन तू घरात बस, त्याच्याऐवजी आता हा येणार। मग मी आय रिपीट, मला नावं तर तुम्ही सगळे ज्ञानीच आहात, पण वरळी असो, बँड्रा असो, जातात ते जिंकतात,
त्याच्यानंतर ते किती जातात, मग ते बॅनर लावायला लागतात, आमदार शोधून द्या आणि बक्षीस मिळवा. त्याच्याऐवजी स्थानिक असेल तर हा बॅनर लावायची पण वेळ येणार नाही. आमदार आम्ही ठरवलं की भेटणार, ठरवलं की मिळणार. नवीन आमदार आधी विचारच काय करतो ते, गोराई का 95 सोसायटी किधर है, वे शिंपोली TPS कहाँ पे है. मग तो त्याच्या माणसाला सांगणार, तो त्याच्यात अजून 4 दिवस काढणार, मग तो सांगणार हा हे इधर TPS है, हा ठीक आहे देखो काय. तोपर्यंत आमचा स्थानिक उमेदवार काम करून मोकळा झालेला असेल. जी प्रश्न असा आहे, बोला. 2 गुट तयार आहे, महायुती आहे हो. आणि महाविकास आघाडी आहे. या दोघांमधनं प्रत्येकांचे आपले दावा करतायत हा. सीटच्या साठी. तुम्हाला तुमचा आवाज ऐकून तुमची सीट देणार का? असं वाटतंय का? आता इकडे तरी जे आहेत ते तरी सगळे महायुतीमध्ये असं मी मानतो. मग महाविकास आघाडीत तरी हा, तर त्याच्यामध्ये हा महायुती, पण त्याच्यामधले आता फॉर एक्झाम्पल ह्यांच्याकडे एक उमेदवार असेल सुचवणार, ह्यांच्याकडे असेल सुचवणार. आमचं काम आहे सुचवणं. त्यांनी जर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे उमेदवार आहे, उमेदवार सक्षम आहे, उमेदवार जनतेमध्ये जाणार आहे, समाजसेवक आहे, गेली कितीतरी वर्ष एक एक माणूस त्यांना ओळखतो. आमच्यासाठी ते पुरं आहे. आणि आम्ही म्हणजे आम्ही हेही नाही म्हणत आहे आम्हाला हा पाहिजे. प्रभू साहेब देतील, मुला साहेब देतील, नाईक साहेब देतील, प्रवीण साहेब देतील. तो गुजराती आहे, तो मारवाडी आहे, तो मराठी आहे. आमचा उद्देश स्थानिक. शेवटचा प्रश्न, बोला. जर दोन्ही आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीने जर तुम्हाला नकार दिला त्याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमचा उमेदवार जो रेडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोरिवलीचे असाल, तुमची इच्छा असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि आम्ही त्याला अपक्ष म्हणून उभं करू. आम्ही आमच्या परीने आमची